श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, भ्रष्टाचार कोणताही असो, देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीमध्ये हा भ्रष्टाचार एक मोठा अडथळा असून सर्व कामं आपण प्रामाणिकपणे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. श्रोतेहो, भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत गरजेचं आहे. कोणतंही क्षेत्र असो, आपण आपल्या सभोवताल भ्रष्टाचार होताना बघत असतो. तो भ्रष्टाचार लहान असो किंवा मोठा, या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसायला हवा. श्रोतेहो, थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करत असतो. श्रोतेहो, सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते, ज्यांना लोहपुरुष म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून काम केलं. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबरला झालेला. आपल्या या समाजात भ्रष्टाचारासंदर्भात जनजागृती करता हा सप्ताह आपण साजरा करतो. लाच घेणार नाही, लाच देणार नाही हे आपण ठरवायला हवं. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठ यासाठी दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागानं हा सप्ताह साजरा करण्यात येतो. सर्व काम आपण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने करायला हवेत. श्रोतेहो, आपण जनहितासाठी कार्य करू हे ठरवायला हवं. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने आपण हा सप्ताह साजरा करतो आहोत. भ्रष्टाचार मुक्त समाज घडवण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर आपण दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतो आहोत. तर श्रोतेहो, दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये नेमके कोणते उपक्रम राबवले जातात, कशा प्रकारे आपण या भ्रष्टाचारापासून दूर राहायला हवं, हे सर्व जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आपण आज आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतो आहोत. दक्षता जनजागृती सप्ताह म्हणजे नेमकं काय सांगाल? म्हणजे यात नेमकं काय येतं? सीबीसी म्हणजे आपलं केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याची प्रथा सुरू केली. भ्रष्टाचाराविरोधी जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी म्हणजे 31 ऑक्टोबरला सुरू होतो. ज्या आठवड्यात हा जन्मदिवस येतो तो आठवडा हा आपला दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. अच्छा, तर मॅडम हा केव्हापासून आणि कोणी सुरुवात केली याची सुरुवात केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीसी ज्याला आपण म्हणतो त्यांनी 2000 साली सुरू केला. आणि यावर्षी तो 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा साजरा केला जाणार आहे. अच्छा, तर मॅडम नेमकं या सप्ताहाचा उद्देश काय आहे? या सप्ताहाचा उद्देश आहे की जे वैयक्तिक किंवा संस्थेच्या वापरासाठी आपल्या स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करतात किंवा याच्यामध्ये लाचखोरी, खंडणी किंवा फसवणूक, हिशोबातील गडबड, मनी लॉन्ड्रिंग यासारखे जे प्रकार आहेत त्याला कुठेतरी आळा बसावा आणि भ्रष्टाचारमुक्त देश व्हावा यासाठी हे उपक्रम राबवले जातात. आणि त्यासाठी याच्यामध्ये की आपण जेवढ्या आपल्या समाजातले घटक आहेत त्या प्रत्येक घटकापर्यंत आपण भ्रष्टाचार विरोधी मोहीम ही पोहोचवली पाहिजे, हा याचा एक मेन उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये एक पारदर्शकता आपल्या सगळ्या व्यवहारात आणि समाजात आली पाहिजे. अच्छा, तर मॅडम जसं आता आपण उल्लेख केला की भ्रष्टाचार, तर या भ्रष्टाचारात नेमकं काय येतं, याची व्याख्या काय सांगाल? भ्रष्टाचाराची व्याख्या म्हणजे की एखाद्या शासकीय अधिकाराच्या पदावर असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रामाणिकतेचा अभाव दाखवून शासकीय कामाचा मोबदला म्हणून, म्हणजे शासकीय कामाचा मोबदला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी शासकीय फी आहे ती वगळून, समजा एखाद्या कामाची फी 100 रुपये असेल, ती वगळून जर इतर मोबदला म्हणजे पैसे, वस्तू, सुविधा याची मागणी केली, मग त्याच्यामध्ये त्याचा वैयक्तिक फायदा किंवा लाभ मिळवणे असा जर हेतू असेल तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. अच्छा, तर मॅडम हा जो भ्रष्टाचार आहे हा डिजिटल माध्यमातून पण होऊ शकतो का? कारण आज आपण बघतो आहोत की डिजिटल युग आलेलं आहे, आधुनिक युग आलंय, तर काय सांगाल? हो, हा याला डिजिटल माध्यमातून पण होऊ शकतो. याच्यामध्ये आपण सायबर ऑफेन्स घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, यासाठी डिजिटल उपकरणांचा वापर केला जातो की ज्याला आपण डिजिटल करप्शन म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये जसं हॅकिंग आहे, फिशिंग आहे, मेलवेअर आहे, हमले आहेत किंवा ऑनलाईन फ्रॉड जे आहे ते सगळे डिजिटल करप्शन मध्ये येतात.
अच्छा. तर मॅडम, भ्रष्टाचाराची व्याख्या तर आपण सांगितली, तर भ्रष्टाचाराचे प्रकार किती आहेत, काय सांगाल मॅडम? भ्रष्टाचाराचे प्रकारामध्ये 1 नंबरला येतं लाचखोरी, नंतर खंडणी, घोटाळे, फसवणूक, हिशोबातील गडबड, मनी लॉन्ड्रिंग. हे सगळे प्रकार वैयक्तिक किंवा संस्थेच्या फायद्यासाठी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून करता येतात. तर मॅडम, या सप्ताहात नेमकं कोणते उपक्रम राबवले जातात? या सप्ताहामध्ये आता आम्ही सुरुवातीपासून असं केलेलं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामधील जी शासकीय कार्यालय आहेत महत्वाची, म्हणजे जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, आरटीओ ऑफिस आहे आणि तत्सम सगळी शासकीय कार्यालय की जे अंडर स्टेट गव्हर्नमेंट काम करतं, तर त्या शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन आम्ही पत्रकं वाटणं, तिथे येणारे जे लोक आहेत की त्यांचं काहीतरी काम कुठल्या तरी शासकीय अधिकाऱ्याकडे प्रलंबित असेल तर त्याला आमच्या कार्याविषयी माहिती सांगणं, हे सुरुवातीला आम्ही चालू केलंय. तसंच काही ठिकाणी भित्तीपत्रकं लावण्यात आलेली आहेत की ज्यांना भ्रष्टाचारासंदर्भात काहीच माहिती नाही की कसं कुठे तक्रार करायची किंवा काय करायची, तर त्यासाठी तिथे आम्ही आमचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, माझा स्वतःचा नंबर दिलेला आहे, परत आमचा मेल आयडी दिलेला आहे की ते वाचून तरी ऍटलिस्ट आपल्यापर्यंत तक्रारदार येऊ शकतात. तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे आठवडी बाजार आहेत त्या आठवडी बाजारात कसं की सामान्य जनता बऱ्यापैकी त्या आठवडी बाजारामध्ये येते, म्हणजे शेतकरी किंवा गावकरी अशी बरीचशी लोक तिथे येतात, तर त्यांना सुद्धा त्याची माहिती मिळावी. सुशिक्षित लोकांना माहिती ऑनलाईन किंवा या माध्यमातून मिळून जाते, पण जसे जे गोरगरीब जनता किंवा शेतकरी वगैरे वर्ग आहे की ज्यांची जास्ती कामं पडतात सरकारी कार्यालयात, तर त्यांना त्याची अजून बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही. तर त्यासाठी मग आम्ही काय करतो की आठवडी बाजारातही आमच्या टीम पाठवतो, त्या आठवडी बाजारातही आपण पत्रकं वाटतो. ती पत्रकं देताना त्यांना विचारतो की जर तुमचं कुठल्या विभागामध्ये काही काम प्रलंबित आहे का, जर त्यांचं असेल तर आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. आणि जरी भविष्यात जर त्यांना असं वाटत असेल की आमचं काम एखाद्या विभागात होऊ शकतं आणि तिथे जर आम्हाला पैशाची डिमांड झाली आणि जर ते काम शासनाने एखाद्या योजनेअंतर्गत फ्रीमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फ्रीमध्ये करून देणार आहे, तर जर कुणी पैसे मागितलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा असं आम्ही त्यांना अपील करतो. अच्छा. तर मॅडम, हे तर झालं शासकीय विभागात, सरकारी विभागात, पण बरेचदा आपण बघतो की प्रायव्हेट क्षेत्रात देखील असं बरेचदा होतं, तर काय सांगाल? प्रायव्हेट क्षेत्रामध्ये म्हणाल तर मग इतर लोकसेवक मध्ये ते मोडतात, जसे हे सरपंच किंवा बाकी पदाधिकारी जे काही येतात की ज्याच्यामध्ये अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे आहे की ज्याच्यामध्ये सरकारी मानधन घेतलं जातं, म्हणजे तो प्रॉपर सरकारी पदावर नसतो पण त्याला सरकारी मानधन दिलं जातं, तर ती व्यक्ती आमच्याकडे इतर लोकसेवक मध्ये मोडते आणि त्याच्याविषयी पण आपल्याकडे तक्रार केली जाते. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणाल की रस्त्याची कामं वगैरे जे दिली जातात ते कॉन्ट्रॅक्टर्सला दिली जातात, बरोबर. मग त्यांना कुठल्या तरी त्याच्यामधून जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्या किंवा यांच्याकडे ती कॉन्ट्रॅक्ट दिली जातात आणि त्याच्यामध्ये जर असे काही घोटाळे वगैरे होत असतील तर तो सुद्धा एक करप्शनचा भाग आहे, त्याची सुद्धा चौकशी आपल्या इंटिग्रेशन विभागाकडनं केली जाते. अच्छा. आपला जो विभाग आहे त्यामार्फत तर आपण चांगल्या पद्धतीने काम करतच असतो, तर हे कसं काय करता, म्हणजे जे करप्शन होत असेल, भ्रष्टाचार होत असेल किंवा काय, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? आता याच्यामध्ये आम्ही लोकांना हेच अपील करतो की जर तुमचा जिथे हक्क आहे की जे तुम्हाला फ्री मिळालं पाहिजे तिथे तुम्ही पैसे का देता, कारण बऱ्याचशा योजना सरकारने हे त्यांच्या जनतेच्या हितासाठी चालू केलेल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. बऱ्याचदा असं होतं की लोकांना असं वाटतं की माझं काम लवकर होतंय किंवा लवकर व्हावं यासाठी ते देतात, तर मग त्याच्यामध्ये कसं होतं की काही लोकांना असं वाटतं की 50-100 रुपयांनी काही फरक पडतो, पण त्यांना एक सवय लागून जाते. बरोबर. आमचं असं म्हणणं आहे की जर तुमचं काम हे फ्री ऑफ कॉस्ट व्हायला पाहिजे तर पैसे का द्यायचे. बरोबर. बऱ्याचदा फक्त पैशाच्या स्वरूपातच भ्रष्टाचार केला जातो असं काही नाहीये की एखादं काम करून दिलं तर ते दिल्याच्या बदल्यात सुद्धा मोबदला हा मागितला जातो, तेही एक प्रकारचं करप्शन आहे की मी तुझं काम करून दिलेलं आहे, आता त्या कामाच्या बदल्यात तुम्हाला मोबदला दे. मागच्या वर्षी चंद्रपूरमध्ये आपला एक ट्रॅप झाला होता एका विभागावरती, तर त्या विभागामध्ये त्या इंजिनियरने त्याच्याकडे तांदूळाची मागणी केली होती, तर तो पण आपण तो ट्रॅप केला होता की म्हणजे धनधान्य स्वरूपात सुद्धा की पैसे नाहीत तर हे दे. अच्छा. तर वस्तू स्वरूपात सुद्धा तो केला जातो. तर मॅडम, जसं आपण बघतो की सर्वसामान्य नागरिकांना जर अशा गोष्टी आढळल्या, आपण समाजात वावरत असताना बरेचदा अशा घटना घडतात, तर त्या व्यक्तींनी काय करावं, कुठे संपर्क करावा किंवा हेल्पलाईन वगैरे काही आहे का, काय सांगाल? आहे. जसं समजा चंद्रपूर जिल्ह्यामधील जर म्हणजे कुठल्याही संस्थांमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जर कुठे कुणी लाच मागत सामान्य लोकांना, तर आमची एक हेल्पलाईन आहे 1064, यावरती ते लोक आम्हाला संपर्क करू शकतात. ही हेल्पलाईन आमची 24 तास चालू असते. तसेच याच्यावरती आमचा एक मेल आयडी आहे, त्या मेल आयडी वरती सुद्धा लोक आम्हाला तक्रार देऊ शकतात किंवा आमचा ऑफिसचा नंबर आहे
07172 250 251 यावरती सुद्धा ते त्यांची तक्रार नोंदवू शकतात. अच्छा. आणि जेव्हा ते तक्रार नोंदवतात तर त्याच्यानंतर त्यांचं नाव हे गुप्त ठेवलं जातं. त्यांना फक्त फिर्यादी असं संबोधण्यात येतं. त्यामुळे त्यांचं नाव कुठेही बाहेर लीक केलं जात नाही. अच्छा. जर मॅडम आपण बघतो की भ्रष्टाचारासंदर्भातच आज आपण बोलतोय आणि खूप महत्वाचा विषय किंवा काळाची गरज म्हणूया याला की भ्रष्टाचार कुठेतरी थांबायला हवा. तर यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय किंवा जनजागृतीसाठी काय करता येईल असं वाटतं? जनजागृतीसाठी जसं मी सांगितलं की कुठल्याही भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं नाही पाहिजे. जिथे जिथे असं वाटतंय आपल्याला की नाही आपल्याला तक्रार देणं गरजेचं आहे तर लोकांनी जास्तीत जास्त पुढे येऊन तक्रार दिल्या पाहिजेत. आणि जी काही आपली न्याय संस्था आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. ते जेव्हा कारवाया होतात भ्रष्टाचाराच्या अगेन्स्ट तर तेव्हा त्या भ्रष्टाचाराला नेमकी खीळ बसते. तर लोकांनी ह्यासाठी पुढे येऊन तक्रारी दिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे की एक सार्वजनिक जीवनात सचोटी आणि पारदर्शकता येऊ शकते. अगदी अगदी. आणि प्रत्येकानेच हे करायला पाहिजे, प्रत्येकाची जबाबदारी हो. आहे. आणि प्रत्येक म्हणजे वैयक्तिक जबाबदारी असं किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येऊन त्यांनी तक्रारी दिल्या पाहिजे. नक्कीच मॅडम. तर मॅडम जसं या डिपार्टमेंटकडनं आपलं चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे तर सद्यस्थिती याची नेमकी कशी आहे, किती केसेस सुरू आहे किंवा काय सांगाल? 2025 मध्ये आपले आतापर्यंत सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत साधारणतः आपले एकूण 8 सापळा कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये आपला पोलीस विभागावरती 1 कारवाई आहे, कृषी विभागावरती 1 आहे, आरटीओ विभागावरती 1 आहे, पंचायत विभागावरती 2, महसूल विभाग 2 आणि पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभाग 1 अशा टोटल एकंदर 8 कारवाया आपल्या 2025 या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये वर्ग 1 चे 2 अधिकारी आहेत, वर्ग 3 चे 5 अधिकारी आहेत आणि इतर लोकसेवकामध्ये 1 आहे आणि 1 खाजगी इसम आणि 1 कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं अशा पद्धतीचे एकूण 13 आरोपितांवर आपण कारवाई केलेली आहे. अच्छा. 31 डिसेंबर पर्यंत ज्या काही होतील त्या जशा तक्रारी येतील त्या अनुषंगाने आपल्याकडे कारवाई केली जाते. तर मॅडम जसं आपण बघतो की कोणताही दिवस साजरा करतो किंवा सप्ताह साजरा करतो तर त्या दिवसाची किंवा सप्ताहाची थीम असते. तर यावर्षीची थीम नेमकी काय आहे? यावेळी या सप्ताहाची थीम ही आहे की दक्षता ही आमची सामायिक जबाबदारी. आमची म्हणजे सर्वसामान्य जनता, सगळेच प्रशासनाचे अधिकारी, अंमलदार, कर्मचारी हे सगळे याच्यामध्ये येतात. ही यावेळची थीम आहे. अच्छा. तर मॅडम कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? खूप महत्वाचा विषय आज आपण बोलतो. हो. यावेळेस श्रोत्यांना आम्ही असंच अपील करू की जर तुम्हाला कोणीही शासकीय कामासाठी शासकीय फी वगळून जर कोणी लाच मागत असेल मग ती कुठल्याही स्वरूपामध्ये असो, की पैशाच्या स्वरूपात असो किंवा मोबदला म्हणून किंवा वस्तूंच्या स्वरूपात असो, तर त्यासाठी तुम्ही आपला जो हेल्पलाईन नंबर आहे 1064 याच्यावरती संपर्क साधून जास्तीत जास्त तक्रार देण्यासाठी पुढे यावं आणि भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता त्याला तक्रार देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहावे. नक्कीच मॅडम, खूप छान सांगितलं आपण. तर मॅडम आज आपण आकाशवाणी स्टुडिओतून आपल्या श्रोत्यांना खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. श्रोते हो, लाच देऊ नका, लाच घेऊ नका, भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. चला तर आपण देखील संकल्प करूया, भ्रष्टाचाराला नाही म्हणा आणि राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा. तर श्रोते हो, आपणास कुणी लाच मागत असल्यास किंवा अशा काही भ्रष्टाचाराच्या घटना घडत असल्यास आपण नक्कीच अँटी करप्शन ब्युरो या कार्यालयात तक्रार करू शकता. त्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे 1064 आणि कार्यालयीन फोन नंबर आहे 07172 250 251. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.